कोल्हापुरातील रेसकोर्स नाका परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडे काम करणाऱ्या सफाई कामगारांची चाळ आहे. हे कामगार राहत असलेल्या इमारती कोणत्याही क्षणी कोसळतील अशा स्थितीत आहेत. आज याच इमारतींपैकी एका इमारतीच्या भिंतीचा काही भाग कोसळला. महानगरपालिकेनं इथल्या रहिवाशांना यापूर्वीच या इमारती रिकाम्या करण्याबाबत नोटीस बजावल्यात. परंतु या इमारतींमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला पुन्हा राहायला घर मिळणार की नाही याबद्दल साशंकता असल्यानं इथले रहिवाशी इमारती सोडायला तयार नाहीत. आज ज्या ठिकाणची भिंत कोसळली तिथल्या खोलीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेनं इथून बाहेर पडलो तर खोली हातातून जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. काय वाटत नाही, माझं शांत आहे. मला घर मला रखरख नाही, धगधग नाही कुणाची साई. बरं, पावसामुळे तुम्हाला पाऊस आल्यावर भीती वाटते काय? पाऊस आला म्हणून सकाळच्या पेतानं पळत आलो इकडे. बरं, यावर तुम्हाला काय वाटते? नगरपालिकेनं काय करावं असं वाटते? आम्हाला काय नको, कुठे जागा द्या, नाही खोलीची द्या, कुठे बांधूनची द्या, दुसरं काय नको मला. सोड म्हणजे सोडतो. बरं, तुम्हाला जर घर व्यवस्थित दिलं तर तुम्ही जायला तयार आहे का इथून? जिथं हाय की तयार करतो, चांगलं द्या, व्यवस्थित द्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी या महिलेसह इथल्या रहिवाशांची आज समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राहू नका, ती धोकादायक बघितलं पडलंय ती तिथं राहू नका. आता तुमच्या पोरगांना तुम्हाला सांगितलंय तुम्ही सोयी बाहेर सोय करतोय, नाही तर महापालिकेच्या शाळेत राहा. इथं राहू नका, आपण चांगली सोय करतो, चांगली काळजी करू नका तुम्ही. रडू नका, जाऊ नका तिथं, दुसरीकडे राहायला जावं सांगेल तिथं. सफाई कर्मचारी म्हणून अन्यत्र राहायला गेल्यावर आपल्याला तिथले लोक योग्य वागणूक देत नाहीत असं सांगत इथल्या रहिवाशांनी महापालिकेकडून नव्या इमारती उभारल्यानंतर इथं घर देण्यात येईल असं लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली. 1972 पासून चाळी बांधलेल्या आहेत कपूर साहेब होते त्यावेळेपासून, आणि कर्मचाऱ्यांची 1987 पासून मागणी होती शासन निर्णयाप्रमाणे की बाबा राहतीघरं कर्मचाऱ्यांना द्या म्हणून असा शासन निर्णयसुद्धा झालेला आहे. त्याचा आम्ही 2005ला पैसे भरलेले आहेत. पैसे भरून आम्हाला खरेदी अद्याप मिळालेली नाही, आणि बांधल्यापासून महापालिकेनं आमच्याकडून तिपटीनं भाडं घेतलेलं आहे. म्हणजे एका घरामध्ये पती पत्नी मुलगा सून राहत असेल तर एका खोलीचं 4 पटीनं भाडं घेतलेलं आहे, आणि पण त्याची डागडुजी सुविधा काही पुरवलेला नाही. या प्रशासनानं आमच्याकडं कर्मचाऱ्यांच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि लक्षसुद्धा दिलेलं नाही. आज ही परिस्थिती झाली म्हणून प्रशासनाचे डोळे उघडलेले आहेत. कारण त्या पटीनं आम्ही मागणी केलेली 70,000ला RCC बिल्डिंग आणि बैठीचाळ ही 50,000 रुपयाला महासभेचा ठराव झाला 2005 साली. त्यानंतर आम्ही पैसे भरले, काही लोकांचे पैसे भरून घेतलेत, नंतर त्यांनी थांबवले. राजकीय धोरणामुळं आम्हाला कुणीही लक्ष दिलेलं नाही कर्मचाऱ्यांच्यावरती, आणि आमची मागणी एकच आहे की आत्ता आम्ही एवढं भाडं भरलेलं आहे की आम्हाला आता घरं दिली तर श्रमसाफल्य योजनेतून आम्हालाही मोफत घरं बांधून लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेणार आहे. जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हा काही निर्णय घेणार नाही. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी बराच काळ रहिवाशांची समजूत काढत अखेर या इमारतींमधून अन्यत्र राहायला गेल्यानंतर किंवा महापालिकेनं सोय केलेल्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर रहिवाशांचं भाडं रद्द करण्यात येईल, तसंच सर्व रहिवाशांना विश्वासात घेऊन इमारतीचा पुनर्विकास करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यापूर्वी महापालिकेच्या मध्ये त्यांची वारंवार बैठक घेतलेली होती आणि त्यांना ह्या धोकादायक इमारतीमध्ये न राहण्याबाबत विनंती केलेली होती, आवाहन केलेलं होतं. तथापि अजूनही इथं 37 लोक राहत असल्याचं लक्षात आलेलं आहे. तर मी आज या ठिकाणी पुन्हा एकदा इथले जे लोक राहत आहेत त्यांच्यासोबत इथं बैठक घेतली आणि त्यांना चर्चेतून असं लक्षात हे आश्वासित केलेलं आहे की या ठिकाणी महापालिके वतीनं शासनाच्या वतीनं त्यांना नवीन आपण DPR बनवून त्याची राहण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या धोकादायक इमारतीमध्ये राहू नये असं त्यांना आव्हान किंवा विनंती केलेली आहे. आणि महापालिकेवतीने त्यांना इतरत्र ज्या आपल्या राहायची सोयी केल्याचं आवाहन केलेलं होतं, मात्र त्यांनी त्या महापालिकेच्या या स्थलांतरित केंद्रात न राहता स्वतः भाड्यानं राहत असल्याबाबत सांगितलं. त्यानुसार त्यांचं आजपासूनच ते बाहेर राहण्यास जात असल्याचं सांगितलेलं आहे. त्यानुसार त्यांचं भाडंही बंद केलं जाईल. आणि त्यामुळं मी इतर वास्तव्य करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण या धोकादायक इमारतीमध्ये राहू नये. कोणताही दुर्घटना घडली तर विनाकारण जीवितहानी किंवा अन्य कुठली हानी होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी राहू नये आणि इतरत्र त्यांनी राहायला जावं आणि त्यांचं जी काही भाडे कपात होते ती भाडे कपात बंद केली जाईल. परीखपूल नूतनीकरण समितीनं कामगार चाळीत राहणं धोकादायक असल्यामुळं इथल्या रहिवाशांना विक्रमनगर परिसरातल्या
IRB कंपनीनं उभारलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करावं अशी मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती. आज एका इमारतीच्या भिंतीचा भाग कोसळल्यानं भविष्यातील धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे महानगरपालिकेनं या मागणीचा विचार करून तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी समितीचे सचिन जाधव, राहुल चौधरी यांनी केली आहे. इमारतीची पडलेली जी बाजू दिसती इथं या चाळीत सर्व कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिशय महत्त्वाचं जे काम करावं लागतंय, मैला किंवा ड्रेनेज साफसफाई असेल तर आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या आरोग्याची काळजी न करता, कुठलीही संरक्षक काही हातमोजे, गनबूट किंवा असं कुठलीही साधनं नसताना सुद्धा जी माणसं या सगळ्या शहराची घाण काढण्यासाठी स्वतः घाणीत उतरून स्वच्छ करतात, त्याच आज कामगार चाळीची ही दुर्दशा आहे. या संदर्भात आम्ही 3 संस्थांनी मिळून युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन, पारिक पूल नूतनीकरण समिती आणि शाहू सेना तिघांनी मिळून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना 8 मेला निवेदन दिलं होतं की या सगळ्या कामगारांच्या जीवितहानी होऊ नये, त्यांच्या जीवाला धोका पोचू नये, कारण हा महत्त्वाचा घटक आहे महानगरपालिकेचा. तात्पुरती का होईना पण IRBचं जे हॉटेलची इमारत आहे जिथं 100 खोल्या अगदी सर्व सोयी निघत आहेत, तिथं विक्रमनगर टेंबलाईवाडी इथलची जागा आहे, तिथं या सगळ्यांची तात्पुरती का होईना पण त्यांचं शिफ्टिंग करावं, तिथं त्यांना व्यवस्था करावी त्यांची. पूर्वी आम्ही रोकडे साहेबांना भेटून या बिल्डिंगच्या दुरवस्थेवर चर्चा केलेली आणि आम्ही पर्यायी जागा देण्यासाठी त्यांना सुचवलं होतं, पण अधिकाऱ्यांनी कुठलीच कार्यवाही यांच्या बाबतीत केली नाही. इथल्या लोकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात घेऊन चांगली जागा द्या. जोपर्यंत नगरपालिकेचे अधिकारी विश्वासात घेऊन या लोकांना जागा देत नाही तोपर्यंत यांचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार नाही. आणि मी अधिकाऱ्यांना विनंती करतो किंवा इशारा देतो की त्यांनी ह्या पडक्या भिंतीपासून लोकांच्या सुरक्षितते जीवितहानी जी झालेली आहे त्याच्यापासून लवकरात लवकर त्यांची उपाययोजना करावी. सफाई कामगारांच्या चाळीतील एका इमारतीच्या भिंतीचा काही भाग कोसळल्यानं इथं राहणं किती धोकादायक आहे हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे महानगरपालिकेनं इथल्या रहिवाशांना पुनर्विकासानंतर घर देण्याचं आश्वासन देत त्यानुसार कार्यवाही करणं गरजेचं आहे. तर रहिवाशांनी सुद्धा इथं जीव धोक्यात घालून राहण्याऐवजी अन्यत्र राहायला जाऊन इमारतीच्या पुनर्विकासासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करत राहणं गरजेचं आहे.